हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. व्हॉट्सअपवर अनेक वेळा फॉरवर्ड झालेला एक छान मेसेज वाचायला मिळाला. आज खास तो तुमच्यासाठी. शाळेत असताना मराठी पाठ्यपुस्तकात उंटावरचा शहाणा असा एक धडा तुम्हाला आठवत असेलच. 60 वर्षांनी तो पुन्हा अवतरलाय. ऐका त्या उंटावरच्या शहाण्याचा शहाणपणा. तर ही आहे 19 उंटांची गोष्ट. एका गावामध्ये एका व्यक्तीकडे 19 उंट होते. एके दिवशी ती व्यक्ती मरण पावली. त्याचं मृत्यूपत्र वाचण्यात आलं, ज्यामध्ये असं लिहिलं होतं की माझ्या 19 उंटांपैकी अर्धा हिस्सा माझ्या मुलाला, 19 उंटांपैकी 1/4 हिस्सा माझ्या मुलीला आणि 19 उंटांपैकी 5वा हिस्सा माझ्या नोकराला द्यावा. अर्थातच ही वाटणी कशी व्हायची असा सर्वांचाच गोंधळ उडाला. 19 उंटांपैकी अर्धा हिस्सा करायचा म्हणजे 1 उंट कापावं लागेल. त्यात एक कट झाला म्हणजे 18 बाकी राहिले. त्यापैकी त्यात 1/4 हिस्सा करायचा म्हणजे 4.5 होतात. मग सगळेच खूप गोंधळून गेले. तेवढ्यात शेजारच्या गावातनं एका शहाण्याला बोलवण्यात आलं. तो शहाणा त्याच्या उंटावर बसून आला. समस्या ऐकून थोडा विचार केला. मग म्हणाला, ठीक आहे, या 19 उंटांमध्ये माझा आणखीन 1 उंट मिसळा आणि वाटून द्या. प्रत्येकाला वाटलं की एक निघाला मरणासन्न वेडा, जो असं मृत्यूपत्र तयार करून गेला, आणि आता हा दुसरा वेडा. तो म्हणतो की त्यात अजून 1 उंट माझा त्याच्यामध्ये वाटून घ्या. तरी मुद्दा मान्य करण्यास काय हरकत आहे, नुकसान तर नाही, असा विचार करून सर्वांनी वाटणी करण्याचा निर्णय घेतला. आता एकूण उंट म्हणजे 19 + 1 म्हणजे 20 झाले. 20 उंटांपैकी अर्धे मुलाला दिले. उरले 10 उंट. 20 उंटांपैकी 1/4 हिस्सा मुलीला म्हणजे 5 उंट तिला दिले. 20 उंटांपैकी 5वा हिस्सा म्हणजे 4 उंट हे नोकराला दिले. असे एकूण 10 + 5 + 4 म्हणजे 19 होतात. त्यात 1 उंट वाचला. वाचलेला उंट जो ज्ञानी माणसाचा होता तो त्याला परत देऊन टाकला आणि तो त्याच्या गावी निघून गेला. अशा प्रकारे 1 उंट मिसळल्यानंतर काय झालं तर त्यामुळे 19 उंटांना सुख, शांती, समाधान आणि आनंदानं राहता आलं. आता मित्रांनो, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आयुष्यातही 19 उंट आहेत. कसं? 5 ज्ञानेंद्रिय, डोळा, नाक, जीभ, कान आणि त्वचा. 5 कर्मेंद्रिय आहेत, हात, पाय, जीभ, मूत्रमार्ग आणि गुदद्वार. 5 पंचप्राण आहेत, म्हणजे व्यान, समान, अपान, उदाम आणि प्राण. आणि अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. म्हणजे असे एकूण 19 उंट आहेत. माणूस आयुष्यभर या 19 उंटांच्या वाटणीत अडकून राहतो. आता त्यात अडकून न राहता त्यात मित्ररूपी 1 उंट त्यात जोडा. अर्थात आयुष्यात चांगला, इमानदार आणि सच्चा मित्ररूपी उंट सोबत ठेवा. जोपर्यंत मित्ररूपी उंट आपल्या आयुष्यात जोडत नाही तोपर्यंत आपलेच नातेवाईक आपल्याला सुख, शांती, समाधान आणि आनंद मिळवून देणारच नाहीत. म्हणूनच मित्र नावाचा एक सखा हा प्रत्येकाने आपल्या सोबत ठेवा. काय पटतंय ना? यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.